जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय 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 विठोबा पंढरीनाथ महाराज की. अशा रीतीने त्या मूर्ती आणलेल्या आहेत घरी आणि विशिष्ट जागेमध्ये त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. 7 दिवस त्या मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे केलेली आहे. पण पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची प्रतिष्ठापना केली. 7 दिवस भजन कीर्तन पुराण प्रवचन तसंच सगळ्यांना अन्नदान. 7 दिवस सगळ्या गावकऱ्यांना तिथे हा प्रसाद मिळत होता आणि 7 दिवस हा उत्सव तिथे चालू होता. आपण पण गोंधळ्याला गेल्यानंतर महाराजांच्या घराच्या जवळच तिथे पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आपल्याला दर्शन आपण त्याचं नेहमी घेतो. अशी ही स्थापना तिथे झालेली आहे. आणि त्यानंतर त्यांना कधी पंढरपूरला जावं लागलं नाही. स्वतः पांडुरंग तिथे आलेले आहे. लिंगोपंतांना जो मुलगा झाला तो म्हणजेच महाराजांचे वडील. श्री हरी कृपा प्रसादे, श्री हरी कृपा प्रसादे, झाला सुंदर नाम रावजी धन्य. श्री हरी कृपा प्रसादे, झाला सुंदर नाम रावजी धन्य. भाग्य खरे पंतांचे, होई सकलांस ईश सामान्य. पंढरीनाथ महाराज की. लिंगोपंतांना राधाबाईंना जो मुलगा झाला आणि तो म्हणजे रावजी, म्हणजे महाराजांचे वडील. त्याचं नाव रावजी असं ठेवलेलं. हा जो रावजी होता तो पण म्हणाले अतिशय ध्यान करावं, शांतपणे बसावं, एकांतात बसावं, जप तप नामस्मरण करावं, असा हा मुलगा होता रावजी. आणि म्हणाले लिंगोपंत त्याला कुलकर्णीपणाचे सगळे जे काही व्यवहार आहे ते शिकवत होते, ते शिकत होते, पण त्यांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य नव्हतं. एकांत त्याला आवडायचं. अखंड एकांत आवडे जीवास, लौकिकाचा त्रास वाटत असे, हे संतांचं लक्षण आहे. एकांत हा सुद्धा मानवाला लागतो. तुम्ही आम्ही या लोकांतामध्ये राहतोय म्हणून वेळ तरी जातोय. घरी कोणी नसलं ना एक दिवस तर म्हणतो मला घर खायला उठतं, असं होतं. हा एकांत सुद्धा मानवाला लागतो. ज्याला परमार्थिकाला, ज्याला खऱ्या अर्थानं साधना करायची त्याने हा एकांत मानवला पाहिजे. अशा रीतीनं हे एकांतामध्ये बसायचे, जप जाप्य करायचे. हे त्यांची 6 वर्षाची असताना, रावजींची 6 वर्ष जेव्हा झाली तेव्हा त्यांचे मौंजी बंधन केले. लिंगोपंतांनी आपल्या या मुलाचं रावजीचं मौंजी बंधन केलं. आता तरी म्हणाले हा काहीतरी शिकेल म्हणाले, परंतु ह्या कुलकर्णीपणा ही सगळी जे काही व्यवहार होता तो शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं इथे लक्ष लागत नव्हतं. सारखं भजन करावं, कीर्तन करावं, त्याच्यामध्येच त्यांना आवड. भजन कीर्तनामध्येच रमून जायचे. त्याचं वर्णन असं केलं. बालपणापासून त्या आवडी असेची कीर्तन भजनाची, रंगून जाई त्यातचे, रंगून जाई त्यातचे, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाटे. राम राम हरे हरे राम 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 रघुतमा राम 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 हरे हरे राम. लहानपणापासून त्यांना कीर्तन भजन याचीच आवड. आता मोठा झालाय म्हणाले, त्याचं लग्न होणार कसं? हा कीर्तनामध्ये भजनामध्ये जर रमान झाला त्याला मुलगी देणार कोण? आता सुद्धा कीर्तनकार असेल ना,
प्रवचन का तसं तुला मुलगी देत नाही, हे सगळं कौतुक ठीक आहे, बुवा चांगलं झालं तुमचं कीर्तन, पण याचं काय मुलगी देत नाही कोणी. अहो जो पौरोहित्य करणारा असतो ना, उत्तम शिकलेला असतो, वैदिक असतो, वैदिक ब्राह्मण, त्याला सुद्धा आता मुलगी कोणी येत नाही, मुली सांगून येत नाही, अशी अवस्था आहे. कीर्तनकाराला आपण येत नाही म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही शहाणपणा केला, हे तुम्हाला म्हणून आमच्या मंडळी पण इथे बसले आहेत म्हणून सांगतो. लग्न होस्तवर हातात जाण घेतली नाही. तोपर्यंत मला लहानपणी वाटायचं आपण कीर्तन करावं म्हणून, लहान इतर कीर्तन ऐकल्यानंतर आपण पण कीर्तन करावं असं लहानपणी वाटायचं. पण हा शहाणपणा म्हणजे काय, लग्न होस्तोवर हातात झान घेतली नाही आणि लग्न झाल्यानंतर मात्र लगेच पगडी घातली, हातात चिपळी घेतली आणि कीर्तन करायला लागलोय म्हणाले. अशा रीतीनं आता आमच्यामुळे आमच्या मंडळी पण कीर्तन करायला लागल्यात, हा भाग वेगळा. पण आता कीर्तनकार किंवा बैली याला कोणी मुली देणार नाही. तसेच म्हणाले यांना चिंता पडली, त्यांना म्हणाले हा एवढा आता मोठा झाला, याचं लग्न व्हायचं, हा काही व्यवसाय काही करत नाही, मला मुलगी देणार कोण. पाहुन ऐशा पुत्र स्वभावा, पाहुन ऐशा पुत्र स्वभावा, चिंता वाटे पंत जेवा, म्हणते याचा विवाह व्हावा योग्य काळी, म्हणते याचा विवाह व्हावा योग्य काळी. योग्य वेळेला असा विवाह झाला पाहिजे. पंतांना मोठी चिंता वाटायला लागली. काय कारण पूर्वी त्या वयामध्ये त्या गोष्टी होणं महत्वाचं आहे. आता शिक्षण घेत असतो, उच्च शिक्षण काय घेतोय, आणखी पुढे PhD काय करतोय, आणखी कुठे बाह्य देशात जातोय, असं करत त्याचं वय वाढत चाललंय. आणि त्यामुळे पंचायत होते लग्न. आता 40 वर्षात तू आता म्हणतोस की लग्न करणार, तुला मुलगी देणार कोण म्हणाले. आणि 40 तुझं वय जर 40 असेल तर 36 तरी पाहिजे की नाही त्या मुलीचं. मुलगी म्हणायचीच नाही, 36 वर्षाची काय मुलगी म्हणायची. आम्ही विनोदाला सांगायचो की 18 वर्षाच्या 2 करायला लागतील नाही तर तुला. आता तुझं वय 40 आहे म्हणाल, त्या वेळेला त्या गोष्टी ठेवणं महत्वाचं आहे म्हणाले. अशा रीतीनं पंतांना चिंता वाटायला लागली, याचं व्हायचं कसं. पण पूर्वीचा तो काळ होता. पूर्वीचा काळ त्या कारणानं कले ढोण नामे असे ग्राम जाणा, वधू शोधली नाम गीता सुजाणा, विवाह बहु थोर तो मांडियेला, आशीर्वाद देते बहु लोक त्यान. त्यांचा विवाह ठरला काय. कलेढोण नाव सातारा जिल्ह्यामध्ये कलेढोण म्हणून जे गाव आहे, नारायणराव वाघमारे त्यांची ही कन्या गीता, तिचं नाव होतं गीताबाई, आणि त्यांच्याशी रावजींचा विवाह झालेला आहे. आणि अशा रीतीनं दोघांचा विवाह झाला तेव्हा रावजी 12-13 वर्षाचे असतील आणि गीताबाई 7 वर्षाच्या होत्या. पूर्वीचा हा काळ 7 वर्षाच्या होत्या आणि हा विवाह मात्र झालेला आहे. आनंद झाला काही का होईना. आता विवाह झाला तरी काहीतरी हा लक्ष घालेल व्यवहाराकडे, परंतु तरी सुद्धा यांनी काही लक्ष घातलं नाही. गायत्री मंत्र काय, राम नाम काय, याच्यामध्ये विठ्ठलाचं नाम काय, भगवंताच्या नामस्मरणामध्ये हे रावजी रंगून जायचे. त्यामुळे बरीचशी कामं गीताबाईंना करायला लागायची. गीताबाईंनी सुद्धा आपल्या सगळ्या सासरच्या मंडळींचं मन जिंकलेलं होतं. सासू सासऱ्यांची खरोखर आवडती अशी ही सूर होती. पहाटे लवकर उठायचं. पहाटे म्हणाले लवकर उठायचं, भराभर सगळं कामाची सवय पाहिजे माणसाला. नेहमी कामाची सवय. आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ना ते दुसऱ्यावर टाकायचं नाही. ते आपलं काम आहे, आपणच केलं पाहिजे आणि त्या कर्माचा आनंद घेता आला पाहिजे. मी ते काम करत आहे. अशा रीतीनं पहाटे लवकर काय उठावं, भराभर सगळी कामं काय करावी. आता रावजी काही लक्षात घालत नाही, व्यवहारिकदृष्ट्या काही लक्ष घालत नाही, म्हणून सगळा जो व्यवहार आहे तो गीताबाईंना घालायला लागायचा. त्यांचं नाव गीता म्हणजे भगवद्गीतेतल्या गीताबाई होत्या. या सीतावर गीतामध्ये गीता नव्हती, भगवद्गीतेमध्ये गीताबाई होत्या. अशा रीतीनं म्हणाले सगळं काम, घरचं काम करायचं, परत दारी जायचं.
कोणी जर आजारी असेल, नाही का, कोणी जर आजारी असेल तर त्याची विचारपूस करायची, औषध पाणी यांना काय दूध तूप काय पाहिजे, हवं नको सगळं विचारायचं. कोणाची बाळणपण असेल तर त्यांना सगळं कपडे लत्ते काय हवं नको पाहिजे असेल, तूप लोणी हे सगळं विचारावं आणि त्यांची सेवा करावी. असं होतं. म्हणाले जर कोणी आजारी पडलं ना तर गीताबाईंच्या हातचा स्वयंपाक जे काही असेल ते घेऊन जायचे औषध म्हणून. त्यांचा हात गुण होता, त्यांच्या हातामध्ये जे गुण होता, त्यांच्या हातचं काही खाल्ल्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर ते बरे व्हायचे. अशा रीतीनं घरचं सगळं सांभाळ करून बाहेरचं बघायचं आणि सगळ्यांना स्थायी भाव होता त्यांचा. परोपकार हा स्थायी भाव होता. गीताबाईंचा स्थायी भाव काय तर परोपकार. अशा रीतीनं सगळे म्हणायचे अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, म्हणाले आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतं, घ्या ना. नाही म्हणाले मला काही नाही, कोणी आपण नाही काही घेतलं नाही. तुम्हाला जर काही द्यावंसं वाटत असेल ना तर काय द्या, तुम्ही घ्या हो राम नाम, तुम्ही घ्या हो राम नाम, आपुल्या विश्रांती धाम, आपुल्या विश्रांती धाम, तुम्ही घ्या हो राम नाम. राम हा विश्वाचा स्वामी, राम हा दैवल्यदाता, राम हा विश्वाचा स्वामी, राम नाम आती रे, राम स्वामी आती रे, राम हा दैवल्यदाता, नामे येईल तो हाता, तुम्ही घ्या हो राम नाम, तुम्ही घ्या हो राम नाम, तुम्ही घ्या हो राम नाम, तुम्हाला काही द्यावंसं वाटतं ना, म्हणाले रोज तुम्ही 1000 वेळा राम नाम घ्या म्हणजे मला सगळं मिळाल्यासारखं आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. कोणाकडे काही मागायचं नाही पाहिजे. आणि अशा रीतीनं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही राम नाम घ्या, सगळ्यांना त्या सांगायच्या. गोंदवल्याच्या जवळच एक संभाजी नावाचे सत्पुरुष राहत होते. काही अंतरावर संभाजी नावाचे सत्पुरुष राहत होते. 12 वर्ष त्यांनी मौन व्रत धारण केलं. मौन व्रताचं फार मोठं महात्म्य आहे बरं का. मौन व्रत काही बोलत, कमीत कमी जेवताना तरी बोलू नये, जेवताना तरी बोलू नये असं सांगितलंय. अधिक महिना आहे, अधिक महिन्यात या मौन व्रताचं इतकं वर्णन केलेलं आहे, तुम्हाला सांगलं महात्मा सांगितलेलं आहे. दिवा लावायचा बघा, रोज दीप माळ लावली पाहिजे. अधिक मासाचे सगळे ही सांगितले, नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेले आहे. बोल कमीत कमी जेवताना तरी बोलू नये असं सांगितलेलं आहे. फार मोठा महात्म्य या मौन व्रताचं आहे. अशा रीतीनं म्हणाले 12 वर्ष त्याने मौन व्रत धरलेलं आहे. असे हे सत्पुरुष त्या संभाजी नावाचे सत्पुरुष गोंदवल्याच्या जवळ राहत होते. आणि हे रावजी आणि गीताबाई त्यांच्याकडे एकदा दर्शनाला म्हणून गेले. दर्शनाला गेले आणि बघितल्यावर त्यांना मोठा आनंद झाला. त्यांना नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज की. घेता दर्शन सद्गुरूंचे त्यांना मोठा आनंद झाला आणि त्यांनी नारळ गीताबाईंना दिलेला आहे. प्रसाद म्हणून त्यांनी हा गीताबाईंना नारळ दिला आणि म्हणाले प्रसाद म्हणून तुम्ही दोघांनी सेवन करा, परमेश्वर तुमचं कल्याण करील. असं इथे त्यांनी संभाजी जे सत्पुरुष होते त्यांनी सांगितलं. दोघांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर घरी जेव्हा आले काही दिवसांनी त्याची प्रचिती गीताबाईंना आलेली. गीताबाईंना डोहाळे लागले, दिवस राहिलेले आहेत आणि खरोखर त्यांना जे डोहाळे लागले ते विलक्षण असे होते. सतत राम नाम घ्यावं, कारण माहेरकडून त्या राम नाम समर्थ रामदास स्वामींना त्यांनी सद्गुरू केलेलं होतं. माहेरकडून गीताबाईंच्या माहेरी रामोपासना होती आणि इकडे रावजींकडे विठ्ठलाची उपासना होती.
अशा रीतीनं त्याने सद्गुरू समर्थांनाच त्याने आपलं सद्गुरुपद बहाल केलेलं असल्या कारणानं त्यांचं शिष्यत्व त्यांचं पत्करलेलं होतं. त्यांना डोहाळे काय लागले तर म्हणाले मला दासबोध श्रवण करा असं त्यांना डोहाळे लागले. गीताबाईंना डोहाळे लागले मला दासबोध श्रवण करा असं वाटतंय. म्हणून लिंगोपंतांनी मासुर्णेकर म्हणून शास्त्री होते ना, मासुर्णेकर शास्त्र्यांना आपल्या देवळामध्ये आणून ते दासबोधाचं पुराण त्यांनी श्रवण ते घडवलेलं आहे. आणि गीताबाईंनी मोठ्या एकतानतेनं ते दासबोध श्रवण केलेलं आहे. असे हे डोहाळे असतात. डोहाळ्यावरूनच पुत्र कशा जन्माला येणार ना ते कळतं. हे डोहाळ्यात तसं लक्षण आहे. काही ना म्हणाले गवत खावंसं वाटतं. काय डोहाळे असतात बघा. काही ना गवत खावंसं वाटतं. मग पशुचारा घोटाळा होतो. त्यांना झालेला मुलगा मग असं काहीतरी घोटाळे करतो. त्या म्हणजे डोहाळ्यावरून मुलगा कसा जन्माला येईल ते लक्षण असतं त्यांचं. पण यांना दासबोध श्रवण करावा बघा. आणि त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं मला वाटतं म्हणाले सज्जनगडावर जावं, आपण सज्जनगडावर जावं. म्हणून गीताबाई सांगतात मज वाटे जावे सज्जनगडासी आता भेटावे आपण मज वाटे जावे सज्जनगडासी आता भेटावे आपण स्वप्नात येऊ सांगती मजला स्वामी देवीक्षा वदसी सत्वरी तुगे भाई देवीक्षा वदसी सत्वरी तुगे भाई तेवढी आसही आहे याचनानी मज सर्व लाभले याचनानी मानी श्रीराम नाम मी पाहे जानीवानी हे भाग्य लाभले तुम्हा हो मनाना भेटावे आपण स्वामी ना गुरुमाता मज वाटे जावे सज्जनगडासी आता भेटावे आपण सद्गुरुनाथ महाराज. आणि मग त्यांना सज्जनगडावर गेलेल्या तिथे गेल्यावर राम नाम घेताना कोणीतरी कानामध्ये आपल्या श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय कोकणी म्हणते असा स्पष्ट आवाज यायचा. राम नामामध्ये रंगून गेलेला मी राम नाम घेते म्हणून मला हनुमंत मारुतीराय माझं सगळ्या बाजूने रक्षण करताय. म्हणून मारुतीरायांची सुद्धा उपासना करायला. तर गीताबाई मारुतीरायांची उपासना आणि तसंच म्हणाले रामरायाची उपासना आणि मारुतीरायांची उपासना करत होत्या. अशा रीतीने म्हणाले एकदा यांच्याकडे रामेश्वरला जाणारा एक संन्यासी बैरागी संध्याकाळची वेळ झाली आता कुठेतरी थांबलं पाहिजे उतरलं पाहिजे म्हणून हा त्यांच्या दाराशी आला. द्वारात पातलासे एक श्रेष्ठ संन्यासी. तो श्रेष्ठ असा संन्यासी रामेश्वरला जाणारा तो तिथे थांबलेला आहे. आणि म्हणाला पाहून सती सवदला धन्यची मी आज याच जन्माची. सद्गुरुनाथ महाराज तो संन्यासी आला आणि गीताबाईंचं दर्शन घेतल्यानंतर इथेच त्याने नमस्कार केला आणि म्हणतो आज मी धन्य झालो. आणि म्हणाला मेरे लाला तू यहाँ है तेरे दर्शन से मैं खुश हूं. म्हणाले मी धन्य हो तेरे दर्शन से मैं धन्य हुआ असं म्हणाले. आज धन्य झालो म्हणाले तुझ्या दर्शनाने. ज्या रामेश्वरला मी जाणार होतो त्या रामेश्वराचं मला दर्शन इथे झालेले. मी आज धन्य झालो म्हणाले. मेरे लाला तू यहाँ है म्हणून तो म्हणायला लागला. आणि
असे बोलून या नमस्कार घाली, असे बोलून या नमस्कार घाली, म्हणे आज देव धन्य धरा घाली, म्हणे आज देव धन्य धरा घाली. प्रभू रामेश्वर येथ भेटला, प्रभू रामेश्वर येथ भेटला, धन्य धन्य हिने राम पाहिला, धन्य धन्य हिने राम पाहिला, धन्य धन्य हिने राम पाहिला. इथेच नमस्कार केला, आज मी धन्य झालो, मला इथेच रामरायाचं दर्शन झालेलं आहे असं म्हणून गीताबाईंनी पण जो आलेला बैरागी होता, संन्यासी होता, त्याला नमस्कार केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा तिथे आशीर्वाद दिला. आणि त्याने आशीर्वाद काय दिला? होईल पुत्र तुझं जाण होईल पुत्र तुझं जाण होईल पुत्र तुझं जाण तो औषधी हनुमंताचा, तो औषधी हनुमंताचा, जो प्राणासे रामाचा, जो प्राणासे रामाचा, तो वाढवितो सुखधाम देवीमती भान. होईल पुत्र तुझं जाण देवीमती भान, होईल पुत्र तुझं जाण देवीमती भान. हे परशुराम रायाचे, हे परशुराम रायाचे, हे परशुराम भक्तीचे, हे वचन अंतरी जाण देवीमती भान. होईल पुत्र तुझं जाण देवीमती भान, होईल पुत्र तुझं जाण देवीमती भान. आणि त्याने तो आशीर्वाद दिलेला आहे, होईल पुत्र तुझं जाण देवी महिमा. तो अंशचे हनुमंताचा, जो प्राण असे रामाचा, असं वर्णन केले. हे फळशी रामरायाचे, हे फळशी राम भक्तीचे, हे वचन अंतरी जाण ठेवी महिमा. अशा रीतीनं त्यांच्या पोटी रावजी आणि गीताबाई यांच्या पोटी जन्माला आलेले म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आलेले. सुदिन सुमुहूर्ती, सुदिन सुमुहूर्ती, प्रसवे सुत सुप्रसन्न भानुदशा. ऐकून ही शुभवार्ता, ऐकून ही शुभवार्ता, डोल विश्री पांडुरंग निज माता. राम राम हरे हरे राम 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 रघुतम राम 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 हरे हरे राम. अशा रीतीने महाराजांचा जन्म झालाय. त्यांचं नाव गणपती असं ठेवलेलं आहे. त्यावेळेला माघ महिना असल्या कारणानं नाव गणपती असंही ठेवलेलं आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे. महारुद्र जय मारुती रामदास, कली माझी जय साहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. महाराष्ट्रीय माणगंगा तिराते, असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथे. यजुर्वेद विप्रग्रहे जन्म घेते, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. अशा या ब्रह्मचैतन्य महाराजांनी पुन्हा आम्हाला राम नाम जे दिलेलं आहे, तर उपाधी रहित असे हे रामनाम तुम्ही आम्ही घेऊया आणि उपाधी रहित होण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आपल्या या पूर्वपद्यामध्ये महाराज सुद्धा तुम्ही आम्हाला सांगतात, आतापर्यंत मी तुम्हाला तेच सांगत आलो, तर असं गाफील राहू नका. सुरेख असा नरदेह भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय,
मन नावाचं सूक्ष्म इंद्रिय काय, बुद्धी तुम्हाला सारासार विचार करण्यासाठी बुद्धीचं वरदान दिलंय. या देहाचं खऱ्या अर्थानं सार्थक करायचं असेल तर या भगवंताच्या नामाशिवाय राहू नका. आजवरे तुम्हाला सांगितले माता, आजवरे तुम्हाला सांगितले माता, नामाविना समजू नका, नामाविना समजू नका, नामाविना समजू नका, नामाविना समजू नका. आजवरी तुम्हा सांगितले महाराज, आजवरी तुम्हा सांगितले महाराज. दिनदास म्हणे सांगतो ते ऐका, दिनदास म्हणे सांगतो ते ऐका, दिनदास म्हणे सांगतो ते ऐका. अभ्यास वैखरी सोडू नका, अभ्यास वैखरी सोडू नका. आजवरी तुम्हा सांगितले महाराज, आजवरी तुम्हा सांगितले महाराज, आजवरी तुम्हा सांगितले महाराज. असो झालेल्या कीर्तन सेवेचं पुष्प महाराजांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करूया. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. Yeah.